पुढची चॅनल आज आपण पाहू शकता. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 47 नुसार सरकारने जन आरोग्याचे संरक्षण करावे या मागणीकरता अखिल भारतीय मेडिकल असोसिएशनतर्फे देशव्यापी बंदचे आवाहन. तरी इमर्जन्सी सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती अकोट असोसिएशन मेडिकलतर्फे देण्यात आली. ऑल इंडिया केमिकल अँड ड्रग्स असोसिएशनचा बंद आहे, देशव्यापी बंद. हे आम्ही तीव्र निषेध करतो. ई फार्मसी आणि आमच्या तात्काळ माहिती आहेत GSR 220E आणि GSR 817 हे गव्हर्नमेंटने त्वरित मागे घ्यावे, जेणेकरून ऑनलाईन फार्मसी ज्यामुळे जे सिरियस ड्रग्ज भेटून राहिले मार्केटमध्ये ते कमी होतील आणि लोकांच्या कमी होतील. आरोग्याला धोका राहणार लोकांचे या विषयावर भर देत आहोत. आणि आजचा हा बंद फक्त क्लिनिकसाठी नसून आम जनतेचे सुद्धा आहे. हे गोष्ट ही बाब सर्वांनी शासनाला लक्षात घेऊन जनहिताचा कायदा करता ही फार्मसी आणि ऑनलाईन भेटणारे औषध त्वरित बंद करावे ही विनंती. याच्यामुळे जनतेचा नेमका कुठला फायदा होईल? जनतेचा फायदा म्हणजे जे नकली औषधे बोगस औषधे जे भेटत आहेत ते ऑनलाईनमध्ये जास्त येतात आणि ते डिस्काउंट वगैरे जे देतात ते प्रॉपर स्टँडर्ड औषध न देतात ते सबस्टिट्यूट देतात आणि त्या सबस्टिट्यूटमध्ये जे काही लोकांच्या हेल्थला जे धोका होते तो धोका निर्माण होऊ नये बरेच सारे गोष्टी आहे जे प्रतिष्ठासाठी आम्ही करत आहोत. आम्ही आमचं नसून सर्व जनतेसाठी आम जनतेसाठी करत आहोत. तरीता हा निषेध आज आम्ही नोंदवत आहोत. म्हणजे पूर्ण देशव्यापी लोकांनी औषध घेतलं आणि चुकीचा निघाला तर तुमच्यावर कारवाई होते, बरोबर. परंतु ऑनलाईनमध्ये असं कुठली सुविधा नसेल. हा एक मुद्दा आहे की ऑनलाईनमध्ये कोणत्या प्रकारची कारवाई होत नाही. इव्हन जर एखाद्या पेशंटला त्यांना ड्रग विचारला ट्रीटमेंट नाही पाठला तर त्यांचा डॉक्टर नेमलेला आहे डॉक्टर आहे की तो कोण बोलतो हे माहिती नाही आणि तो त्याच्यातून त्या माध्यमातून त्याच्या डॉक्टरचं नाव घेऊन त्या माध्यमातून ते औषध बिना प्रिस्क्रिप्शनचं पाठवतात. नाही, AI प्रिस्क्रिप्शन जनरेट करून पाठवत आहेत ते. AI प्रिस्क्रिप्शन जनरेट करतात. AI प्रिस्क्रिप्शन जनरेट करून यापर्यंत योग्य आहे. यामध्ये लोकांचा एक फायदा अजून आहे का इथं घेतलेली औषध परत होते. जर त्याला मानवली नाही किंवा हे पाहिजे नाही किंवा त्याला रोग बरा झाला तो परत होते. पण ऑनलाईन येणारी औषधी परत होत नाही. लोकांचं नुकसान आहे, यामध्ये फायदा नाही आहे. हा बंद किती दिवसाचा आहे आता? नाही, हा एक दिवसाचा बंद आहे. बंद ऑल इंडिया बंद आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही जे रेग्युलर फार्मासिस्ट आहे लायसन्स काढून बसलेलो आहोत हे आम्ही इमर्जन्सीत सुद्धा लोकांच्या कामात येतो. इमर्जन्सीत तुम्ही ऑनलाईन तुम्ही मागवू शकत नाही किंवा इमर्जन्सी एवढी तात्काळ सुविधा तुम्हाला भेटत नाही. त्यामुळे आपला फार्मासिस्ट आपला केमिस्ट खूप कामाचा व्यक्ती आहे. आमच्या सगळ्यांना हेच विनंती आहे की तुम्ही लोकलमधून एवढं कळकळीत बंद असून सुद्धा आम्ही इमर्जन्सी ड्रग प्रोव्हाइड करत आहोत. जनतेला कोणताच त्रास होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. आपल्या देशात लाखो केमिस्ट आहेत, परंतु या ऑनलाईनमुळे त्यांच्याही व्यवसायावर गदा येत आहे. त्यांचेही परिवार आहेत, त्यांच्याहीकडे बघायला पाहिजे आणि ते तळागाळातील सगळ्या आपल्या गावातील खेड्यातील सगळ्या लोकांना सेवा देत आहेत. परंतु ऑनलाईनमुळे ही सगळी व्यवस्था विस्कळीत होत आहे. आज 20 तारखेचा बंद ठेवला. शासनानं जर दखल घेतली नाही तर पुढे आम्ही बेमुदत बंद करण्याचा आवाहन करतो.